नमस्कार मंडळी, मी मनोज गावकर, गावकरांची कार्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर आज असा मामाची गावची जत्रा, तर जत्रेक चाललो आहे. या चांगला चांगला शर्ट घातलं आहे बऱ्याच टायमात, बरेच शर्ट चेंज केलं आहे. मामाची जत्रा म्हटल्यावर भाजन कसा जाऊ का एकदम रुबाबात म्हणून जरा ह्या बायचं घातलं आहे. पण प्रॉब्लेम असो हा, शर्ट घातलं आहे खरा, पण थंडी मारण्याची हा. त्याच्यावर स्वेटर घातलं आहे तर शर्ट दिसायचा नाही, आणि शर्ट नाही दिसला तर शायनिंग मारू गावाची नाही, असं प्रॉब्लेम झाला माझं. पण आता काय करायचं आता कळत नाही तर ठीक आहे, बघूया काय थंय जमात तसा स्वेटर घेऊन जाऊ काय, थंडीत कुडकुडा मारा होत नाही तर चला आता जाते मामाच्या जत्रेक. आता येईल वागद्यात मामाकडे. मामाची जत्रा म्हणजे मामाकडे जाणं गरजेचं असा. तर रानग्या बाहेर होता, तर समोर नाही तेच गो त्याच काय हायबाय केलंय आणि घरात गेलंय तर जत्रेची मंडळी आरामात बसलेली. तर मावशी ही सर्व मावशी मालवणची, ह्यो त्याचो झील आणि ह्यो बारको दिसता तो मामाचो झील. तर सगळी जत्रेत आनंदात होती. पाऊस पण माझी सकाळपासून येऊन नंबर लावलेला आहे. जत्रा म्हटलं काय ऐकता का ती तनगे आपला लिस्टिपे काढता लावता. संध्याकाळपासून 4 वेळा लिस्टिप लावून झाली, त्याका नेऊक कोण नाही जत्रेक. म्हणून आता माझी वाट बघित थांबलेला, लिस्टिप लावून घेतल्यान आणि आम्ही आता निघतलो. तेवढ्यात डॉनची एंट्री झाली. ही डॉन म्हणजे माझी जामसणची मावशी, पमा मावशी. आता आपण येलो वागदे गावात. तर तुमका समोर लाईटिंग दिसता, ही हा आई पावना देवीची मंदिराची लाईटिंग. चारी बाजूने सगळा जत्रा ही भरलेली असा. आई पावना देवीच्या जत्रेच्या निमित्तान भाविकांची प्रचंड गर्दी आहे असा. दूरदूरच्या गावामधनं लहान मोठ्या परिवारासह भाविक आईच्या दर्शनासाठी येल्यावर संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्सवमय वातावरण भरून गेलो असा. ढोल ताशांचा नाद, घंटानाद आणि आई पावना देवीचा जयघोष सतत कानाला पडता. भाविक रांगेत उभे राहून संयमन आणि दर्शनाची वाट पाहत असत. कोणी नवस फेडण्यासाठी इलो, तर कोणी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी इलो, तर कोणी केवळ आईच्या पायाची नतमस्तसाठी इलो. महिला पारंपरिक वेशात डोक्यावर कळस आणि नारळ घेऊन भक्तिभावाने चालताना दिसतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल आहे आणि वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर श्रद्धेचा, समाधानाचा भाव दिसता. जत्रेची ही गर्दी फक्त लोकांची नसून आई पावना देवीवरील अढळ विश्वासाची आणि भक्तीची जिवंत साक्षी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला दिसता ती खामकाठीचं दर्शन झालं. पहिली खामकाठी दिसता ती आई विठला देवीची, जी आपणा समोर हा. तर त्याच्या साईडला जी हा ती आई महालक्ष्मी, त्याच्या बाजूला जो आहे देव गांगेश्वर आणि त्याच्या साईडला देवलिंगेश्वर, आणि शेवटी दिसते ती आपली आई पावना देवी. तर अशा प्रकारे खामकाठीचा दर्शन आपणाला झाला. नंतर आई पावना देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी रूपात आज आपणाला दिसता. मूर्तीच्या मुखावर करुणा, ममत्व आणि अपार शक्तीचा अद्भुत मिश्रण दिसून येतं. दर्शन झाला. आता म्हटला मामा माझा पण सुख समाधानासाठी या गाराणा घाल. तर मामा गाभाऱ्यातच होतो, तर मामान गाराणा घालू घेतला. माझ्या आमची माहिती म्हणजे त्या प्रांताची प्रभा असा मनोज भाईगावकर कसं जातं त्या प्रमाणे आपल्याकडे अडचणी असे का असं आपल्या गावाने मात्र भात पुढे आपल्या आपले वाणी पुढे जायचं काही वेळ आपले काही म्हणते मला वाटतं दूर काही पण धंद्यावर पुढे पुढे लाग आणि आपली चांगली ओटी भरली, ओटी मान्य करून घेईन माझ्या. देवस्थळा फिराक भरपूर होतो. म्हटला जाऊया जरा, आम्ही पण जरा खेळाया. तर थंय गेलो
तर बारके पोर भरपूर कुदत होते आणि हा एक काकी उभी होती. तर म्हटलं बघूया आता हे आमका खेळात घेतात काय. तर काकाने चर्चा करत होते. तर जाऊन म्हटलं काकांका विचारूया. काकांका विचारलं तर काका म्हणतात मी नाही बाबा, होय ती काकी या. म्हटलं काकी विचारू गेलो तर काकी म्हणता नाही तुमका नाही घेऊचे. मग काकी दाखवलं तो वरती मोठं पोरगो बघ कुत्ता, माका एक चान्स दे घे काकी. काकी काय ऐका ना बाबा, नाही मनाक लागली. काय करायचं आता कळलं ना. मग हे ना आता विचार केलो आता हय काय आमचं दम बसवतो नाही, दुसरीकडे जाऊया. दुसरीकडे गेलो तर दुसरी काकी होतीच, तिनं आपला लावलेल्या 50-10 रिंगा. मग म्हटला बघूया तरी वाखाण टाकून असं टाकू दे गे, हसाक लागली. नाही म्हणता डोक्या खाजून म्हटला एक घेऊया आणि टाकूया. 200 रुपयावर होते. रुसलो म्हणता मी पण टाकलेले 200 रुपयावर. 50-10 रिंगा दिलेल्या, त्याच्यातली आता 2 रिंगा संपली, 8 रिंगा रवली. आता म्हटला करायचा काय. नाही म्हटला 50-200 रुपये काढायचेच, काढल्याशिवाय जायचंच नाही. परत टाकलं, परत गेला. काकी मनातल्या मनात खुश होऊ लागली. रुसल्यानंतर वहिना खालीच टाकून दिल्या. व ते टॅबला टाकूच विसरलो. काय जोशात दिलेलो काय माहिती. नाही तरी पण म्हटलं आमका 200 रुपयाच होईल. 200 रुपये हात घालायचो बसू. काकी आपलं काठी बाजूक करता. काकी माहिती होता हे काय 200 रुपये काढूचे नाही, हे आकडाकच गेले आहेत. तरी पण विचार करून आमका म्हटला काय केला तरी ती गुलाबी कलरचीच नोट होईया, तीच घेऊन जायची. टाकलो. आता शेवटची रवली 3 रिंगा. रुसलो फॉर्ममध्ये येलो तरी पण नाही काय जमना, रुसल्याक पण आता काय खरा नाही. मग आता शेवटची 1 रिंग रवली. म्हटलं आपल्या लायकी राहूया, 50 गेले तर 50 येतात का बघूया. कसले येतात ते पण नाही. म्हणून उचल्यान 100 टाकल्या, ते 100 अर्धे जाऊन राहिले. म्हटलं काकी 50 रुपये तरी दे, 100चे अर्धे गेले होत. काकी म्हणता मग काय उल्लू समजतास, मग काय सगळं काय थांबण्यात पण काय अर्थ नाही. तर बारक्या पोरांची खेळणी बघूया. खेळणी बघू गेलं भारी भारीतले काजवल्या काकाने खेळणी आणलेल्यानी. खेळणी बघलं बारकी नंतर लक्ष गेलो हेलिकॉप्टरवर. म्हटलं हेलिकॉप्टर घेऊन फिरायचा की काय. म्हटलं देवळातनं सगळी लोका बघतील हेलिकॉप्टरने. खाली होते तो सुपर हिरो म्हणजे सुपरमॅन होतो. सुपरमॅनची म्हटलं कपडे घालून फिरलं तर अजून बघतेली. म्हटलं सुपरमॅन घेऊया काय. तर म्हटलं काका म्हणाक लागले नको बाबा तू घेऊ. दुसऱ्या काकाने किचना लावलेल्यांनी गाडी यांका. विमान होता एअर इंडियाचा, तर आपण उडण्यासारख्या नाही. खाजी दाखवल्यानी खायचा की नंतर गेलो म्हटलं आईस्क्रीमच खाऊया. तर आईस्क्रीमचे कॉर्न घेतलं, ते पण 20-20 वाले. त्याला चव नाही काय नाही. काकाने आपले खपू खांद्याने म्हणून आम्ही आपले रेट होतो. लोकांका दिसा होय ना आम्ही कोण खातो ते किती वाले आहेत ते त्यांना काय माहिती. नंतर दुसरी गँग गेली, तिने पण तास घेतल्यानी. मग आता काय करतं काय, फुकट देतो तर खाऊ काय हरकता, दे बाबा दे. घेतलं मस्त आहे की ते पण खुश, माका देऊन मी पण खुश. तसं पपल्या हेदळकरान भजीचं दुकान घातलेलं. तर एवढ्या गोटल्यान पान लावून घेतल्यान, पानाक चुलं लावल्यान, काय चॉकलेट कलरचं काय घातल्यान आणि रगडूक लागलो. म्हटलं रगडून तुझ्या हातात बोटाची सालपटा जाते. नाही म्हणता मागा सवया. तर वरती भोवडल्यान सुपारी टाकल्या. वरती काय हिंग टाक माहीत सगळा काय तर टाकून दे म्हटला. आता तंबाखू मात्र घालू नको रे बाबा. तंबाखू घातलं तर माका भिरभिराची पाळी येत. तर म्हटलं टाक काय टाकल्यान, गोळा केल्यान, दे म्हटला. चवयाने दिल्यान दुसऱ्याकच. बरोबर देवळाच्या वरती जाऊन फटाके वाजत होते. 1 नंबर नजारा होतो. फटाके लावूक घेतल्याने याचा अर्थ देव बाहेर काढूक चालू केल्याने.
बाराकार शिक्षणाचे अधिकारी कर्मचारी लेहेदारी भात फळाचं कोणी देवपान बाराचा आकार पंचतत्वाचा राट भेट घेतात खेळात असलेला काही कारण शिवकडे जीवनात पण पडल्या ही गांगाची कर्तन पडला कोणत्याही कारण असतात असं तर ज्याचा त्याच्याकडे पाठवतो भारत आकार मोकळं भारत असं झेंडो लावतलंय ज्याचा असं त्याच्या पटा नेऊन ठेव तू मोकळं भेटीचा आकार मोकळं करून पंचतत्वाचं राट पंचतत्वाचं राटात फिरवतलंय घरात दाखवतलंय पूर्व मर्याद धरून मर्याद करतलंय असलेला अग्री मोडतलंय एक करतोय त्याच्याकडे तो शब्द पडलो सध्याकडे बाराच्या आकाराकडे खाडी काढून ठेवलेला असलो याग मानतो तू टाकून ठेव तुझं जोड कर आणि पूर्व मर्याद त्याप्रमाणे तू बाराची मालकीन पूर्वगळा देवी भानुसुरी हवाई कवटो इंडियन पालपुरी बाराकार शिक्षणाचे अधिकारी कटकारी भेदारी भात फळाचं कोणी गाडीचं कोणी इंडियन देवपान भेटी त्याप्रमाणे गाठीचो नि भेटीचो आकार काळात तुका मारंता 12 पाचाक 5 पाना ठेवली माडके मार्के 2 पाना ठेवली आज जो काय वेळाचो येलो कुणी काळात जी काय आडी अडचण काठी काठी देऊन पडता काळात जर गाडून टाकलं नाही बाराच्या आकारावर ठीक आहे अवनीत भाजता गाडून ठेव गाडी गावड्याची असू दे पंचाक्षराची असू दे आज तुझ्या ताब्यात देतोय बाराच्या आकाराकडे राठी काठीकडे अडचण येऊन पडता काळाची अडचण तुझ्या ताब्यात ठेव सोडून देतो.
दशावतार म्हणजे भगवान विष्णूच्या 10 अवतारांनी कथानाट्य स्वरूपात करणारी ही कला शेकडो वर्षांपासून जपून ठेवलेली असा. आजच्या पिढीक आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा, गावागावातील लोकांका एकत्र आणून ठेवणारा ह्यो दशावतार केवळ नाटक नसून संस्कृती आणि श्रद्धेचा जिवंत रूप हा. अशी ही वागदे गावची जत्रा, म्हणजेच माझ्या मामाच्या गावची जत्रा. श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम. तर जत्रा हयच संपता. आई पावना देवीची कृपा सगळ्यांवर अशीच राहून दे. पुन्हा भेटूया अशाच सुंदर क्षणासोबत गावकऱ्यांची काठी या यूट्यूब चॅनलवर.